Yes, very good morning, friends. We are on problem number 15 of subsidiary books. Okay, in the last lecture, we have prepared purchase book and others were your homework. Okay, we had already discussed about the transaction which should go to sales book, purchase return book, and sales return book. But writing part was your homework. I hope everyone has completed the same. Can you please guide me through sales book, sales return book, and purchase return book? I will quickly prepare this because this is important question. Sales book, name of the party. Next column will be LF. Then outward invoice number. And last one will be amount rupees. Okay. So you can directly tell from your solution, or otherwise please tell me the date of transaction so that I get to know first name of the party in sales book. Please tell me date of the transaction or name of the party. 3rd July. Okay. धवल ट्रेडर्स आय थिंक अमाऊंट पण क्लिअरली दिलेलं आहे 3rd July 2020. ओके 3rd of July 2020. काही जण पुढचं पण सांगतायत. जस्ट अ मिनिट वेट करा, मी विचारल्यानंतर सांगा. थोडंसं इझी होईल. हा, ज्यांनी होमवर्क केलेलं नाहीये प्लीज माझ्यासोबतच लिहा, मी वेट करणार नाहीये. ओके, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन असल्यामुळे मी परत एकदा घेतोय, म्हणजे तुमचं झाल्यानंतर पण, होमवर्क केल्यानंतर पण. ओके, 3rd of July 2020, धवल ट्रेडर्स. नेक्स्ट amount पण easy होतं 27,750. Can you please tell me the date or name of the party in sales book? Next, 9th July, Saurabh and Sons. Okay, 9th July, Saurabh and Sons. Amount किती हो? 30,000 minus 7%. Can you please tell me the calculation? हे असं होत आहे का हो बघा? Calculation, I hope everyone has written the calculation into the bracket. Pencil लिहिलं तरी चालेल, but लिहा तुम्ही. Okay, that is important. Yes, next. Sales book 24th. Okay, 24th मध्ये आय थिंक सुरुवातीला परचेस्ड आहे, देन सेल आहे प्राची. येस, प्राची at a profit of 25% on cost, 24th of July. अमाऊंट किती येणार हो? 15,000 प्लस 25%. आय थिंक 3750. 3750. काही जण अमाऊंट सांगतायत, त्याच्यावर मी सांगतोय प्लीज चेक इट आउट, हे करेक्ट आहे का? 15,000 प्लस त्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड केलेलं आहे. येस, नेक्स्ट सेल्स बुक मध्ये अजून कुठं काय येणार आहे?
नेक्स्ट मला डेट और नेम ऑफ द पार्टी. ओव्हर. ओके. सेल्सबुक मध्ये एवढेच आहेत का? ओके, नो इश्यूज. मला कॅन यू प्लीज टेल मी टोटल ऑफ अमाउंट कॉलम, रुपीज कॉलम? 74,400. ओके, 74,400. ओके. नेक्स्ट वन, परचेस रिटर्न बुक. आपलं डिस्कशन ह्याच्यावर झालेलं आहे. ओनली मी सोल्युशन तुम्हाला देतोय. ओके, बिकॉज इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि हे सगळं सिलेबस मध्ये आहे. हा, काही जण म्हणतील सर ते सिलेबस थोडं कमी झालंय ना, 25% सिलेबस. सगळ्यांना माहित आहे का होते? 25% सिलेबस वगैरे कमी झालाय बघा. हा, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका बरं का. जे सिलेबस मध्ये आहे ते घेतोय मी. ओके, मग तुम्ही असं समजू नका सर तुम्ही काय पुढे गेलात म्हणजे आउट ऑफ सिलेबस पण घेताय का, असं अजिबात नाहीये. ओके, जे सिलेबस मध्ये आहे सुरुवातीला आपण तेच घेणार. येस, आणि सगळे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, बेसिक आहे. ओके, हे जर आलं नाही तर तुम्हाला पुढं 12th येणार नाही. किंवा समजा तुम्हाला सीए वगैरे करायचंय, भरपूर जणांना आपल्या क्लासमध्ये सीए करायचंय, मग त्यांना पुढे प्रॉब्लेम येणार आहेत जर तुम्ही आता इग्नोर केलात तर. ओके, सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. हा, फर्स्ट ट्रान्झॅक्शन सांगा, परचेस रिटर्न बुक. परचेस रिटर्न बुक 12th जुलै. ओके, 12th जुलै, नीलकमल स्टोर्स. 12th जुलै, नीलकमल स्टोर्स. अमाऊंट 3,000 ग्रॉस दिलेलं आहे. सगळेजण 2,850 म्हणतात. दॅट मीन्स 150 लेस करायचंय. ओके, बिकॉज नीलकमल आय थिंक 5% ट्रेड डिस्काउंट होतं वर, हेच तुम्हाला यूज करावं लागेल. ओके, 150 होतं 5% ट्रेड डिस्काउंट. येस, ज्यांनी होमवर्क केलेलं नाहीये त्यांनी माझ्यासोबत लिहायचंय प्लीज. Those who have not done the homework, please write with me. Next, purchase return book. नाइनटीन्थ जुलै. ओके, 19th जुलै, 2020. याचं पण ग्रॉस अमाऊंट दिलेलं आहे तुम्हाला. ग्रॉस अमाऊंट इज 1,000. डिस्काउंट वगैरे काय हो? 4% आहे. 4%. आय थिंक 40 रुपीज येईल का? 4%. प्लीज चेक द अमाऊंट. येस, नेक्स्ट वन प्लीज. आफ्टर 19th जुलै परचेस रिटर्न आहे का हो अजून, का संपले?
27 जुलैचं एक आहे. ओके. 27 जुलै प्राचीचं आहे का ते सौरभी स्टोअरचं आहे? हे सौरभी केरात आय होप तुम्ही. इथं वर पण सौरभी आहे. प्राची और सौरभी. ओके. सौरभी स्टोअर्स. व्हेरी गुड. 27th जुलै 2020 सौरभी स्टोअर्स. अमाउंट 4,000. हे अमाउंट कसं आलं होतं आठवतंय का तुम्हाला? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. आय होप तुम्हाला आठवतंय. ज्यांना आठवत नाही त्यांना मी इथे लिहितो. 125% 5,000 आहेत किंवा 125 जे आहे हे इन्क्लुडिंग प्रॉफिट 125 आहे. 5,000 पण इन्क्लुडिंग प्रॉफिट आहे. मग 100 किती असं आपण करू शकतो कॅल्क्युलेशन. काल मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. 5,000 मी इथं लिहिलं होतं. 125 इथं लिहिलं होतं. ते एकच होतं बरं का. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसंही करा तुम्ही आन्सर तेच येणार आहे. ओके. आणि सिंपल मेथड काय हो अजून एक? हे बघा, हे असं वर जातंय, हे खाली येतंय. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्येच. आणि इंटू 5,000 करायचं. दॅट्स इट. हे क्रॉस मल्टिप्लिकेशनच आहे. बघा तुम्ही हेच केलेलं आहे. ज्याला लिहायचंय ते लिहून घ्या. 125 5,000 असेल तर 100 किती? 100 डिवाइड बाय 125 इंटू 1000 5,000. काय म्हणते सर क्रॉस मल्टिप्लिकेशन असं असतंय सर. मग तेच केलेलं आहे मी. 100 इंटू 5,000 बघा 100 इंटू 5,000 डिवाइड बाय 125 तेच आहे. बट हे मेथड फार इझी जाते हा. जर तुम्ही या फॅशन मध्ये लिहिलात, इथं जर क्वेश्चन मार्क असेल, काय करायचं? हे वर घ्यायचं 100 न्यूमरेटरला, 125 डिनॉमिनेटरला. ओके. आय होप एव्हरीवन इज कम्फर्टेबल विथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ज्यांना कळत नाहीये, हे बघा 100 हे वर छेदस्थानी घेतो, सॉरी अंशस्थानी घेतो आपण. 100 वर जात आहे, 125 खाली येते छेदस्थानी. ओके. मराठीमध्ये आपण काय म्हणतो अंशस्थानी आणि छेदस्थानी, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आणि इंटू 5,000 करायचं. दॅट्स इट. आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशनच केलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल सर तुम्ही असं लिहायला पाहिजे. हे बघा काही जण असं लिहितात ते पण करेक्ट आहे हे. हे बघा हो. तुम्ही जर हेच असं लिहित असेल ते पण करेक्ट आहे. हे सगळं मॅथमॅटिक्स आहे. दिस इज नॉट अकाउंट्स. यू शुड बी व्हेरी क्लिअर इन दिस. दिस इज नॉट अकाउंट्स. हे अकाउंट्स नाहीये कॅल्क्युलेशन म्हणजे. दिस इज स्पेसिफिकली मॅथ्स. ओके. येस. आय होप सगळ्यांनी एवढं तरी लिहून घेतलेलं आहे कॅल्क्युलेशन आपण कसं केलं वगैरे. येस. परचेस रिटर्न बुक नेक्स्ट आहे का हो? और दॅट्स इट. संपलंय का? टोटल सांगतायत. ओके. दॅट मीन्स हे कंप्लीट झालेलं आहे. सेवन 810 जास्त जण म्हणतात. गौतमी प्लीज चेक द टोटल. बाकीचे 7810 म्हणतात. करेक्ट आहे. ओके. सो दिस इज परचेस रिटर्न बुक. ज्यांचं झालेलं नाहीये प्लीज बघा. लिहून घेतलात का तुम्ही चेक करा. म्हणजे लिहून घ्या. आणि ज्यांनी ऑलरेडी होमवर्क केलेले प्लीज चेक इट आउट. ओके. ब्रॅकेट मधलं पण लिहायचंय तुम्हाला हे.
झालंय? That's great. So we will quickly move on to last one, which is sales return book. Date. I hope तुम्हाला कॉलम आता येत आता. Credit note number, rupees. Yes. First one, please tell me. Date for sales return. Dhawal Traders, 14th of July. Okay, 14th of July. Dhawal Traders. Directly amount दिले का हो? Yes, great. 3550. 3550. Okay, next. 21st. Okay. हां. ज्यांना असं वाटतंय मी सर तुम्ही फक्त लिहिताय सर एक्सप्लेन पण करत नाहीये. ऑलरेडी एक्सप्लेनेशन झालेलं आहे हां. ओके. आय थिंक तुम्ही लास्ट लेक्चरला नसणार अदरवाईज. सौरभ अँड सन्स. ओके. 21st जुलै. सौरभ अँड सन्स. नेट अमाउंट दिलेलं आहे 4675. 4675. नेक्स्ट. अजून आहे का संपलं? आहे का? ओके. 27th ला हां, प्राची यांनी रिटर्न केलं ना आपल्याला गुड्स. येस. 27th. ओके. हां, मी जसं कलर चेंज केलं तसं तुम्ही करायचं नव्हतं. जर कोण करत असेल तर चुकीचं आहे ते. येस, अमाउंट विल बी 5000. ग्रेट. आय होप हे कंप्लीट झालेलं आय थिंक नाही. लास्ट वन. दिस वॉज लास्ट वन. प्लीज टेल मी द टोटल. 5 + 4 9 + 3 12. 13,000 समथिंग असं येईल असं वाटतंय मला. 13,000 समथिंग समथिंग. 13,225 is the answer which I am getting from the students. Okay. 13,225. Please check. Okay. Very good. Those who are not completed, please be quick. कुणाल मी काल सांगितलेलं ग्रॉसचं मीनिंग परत एकदा सांगतो. ओके. आय विल वेट फॉर 1 मिनिट अँड देन वी विल कंटिन्यू. ज्यांचं झालेलं नाहीये तरी लिहायचंय आणि ज्यांचं झालेलं बट क्वेरी वगैरे आहे तुम्ही विचारू शकता. ओके. आय हॅव रिसीव्ड 1 क्वेरी. बाकीच्यांनी पण जर काय क्वेरी असेल तर विचारायचंय. येस. प्लीज कॉन्सन्ट्रेट. एक जण ग्रॉस म्हणजे काय विचारतात. हे बघा. सध्यासाठी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? ग्रॉस मीन्स बिफोर डिस्काउंट. ओके. ग्रॉस अमाउंट मधून तुम्ही डिस्काउंट लेस करणार आहे. देन नेट मिळणार आहे. ओके. समजा एक एक्झाम्पल देतो मी. तुम्ही शॉपमध्ये गेलात कुठल्या ॲटलान्स शॉपमध्ये वगैरे किंवा वेस्ट साइड वगैरे जिथं तुम्ही शॉपिंग करता पॅन्टालून्स किंवा कुठेही जा तुम्ही. समजा त्यांनी अमाउंट काय सांगितलं तुम्हाला 1500चं जीन्स आहे. 1500चं जीन्स आहे. तुम्ही बार्गेन करता. तुम्ही म्हणता मला 700 ला पाहिजे असं वगैरे. मला 600 ला पाहिजे. तरी म्हणते नाही 1200 लास्ट आहे.
मग तुम्ही म्हणता शेवटी 1000 ला द्या, तुमचं पण नको, आमचं पण नको. मग त्यांनी काय केलं, ₹500 डिस्काउंट दिलं. ओके. मग नेट अमाउंट आहे 1000. म्हणजे ग्रॉस किती होतं हो? 1500. 500 डिस्काउंट झालं, 1000 नेट अमाउंट. कळालं का? बिफोर डिस्काउंट जे अमाउंट असते त्याला आपण ग्रॉस म्हणतो. ओके. दॅट इज ग्रेट. आय थिंक मी प्रॉब्लेम नंबर 12 अँड 10 होमवर्क दिलं होतं. डू यू रिमेंबर दॅट? प्रॉब्लेम नंबर 10 अँड 12 होमवर्क दिलं होतं मी. येस, ह्याच्यावर आपलं डिस्कशनच झालेलं नाहीये. ओके. क्विकली आपण डिस्कस करू. ज्यांनी होमवर्क केलेत प्रॉब्लेम नंबर 10 अँड 12 बघायचं लगेच. आणि तुम्ही आय होप हे बघा सगळ्यांकडे बुक आहे आता. बुकवर आय होप इथं तुम्ही नोटबुकचं पेज नंबर लिहिता. समजा नोटबुकचं पेज नंबर आहे 67 तर तुम्ही इथं 67 लिहिताय. ओके. आणि ह्याच्यामध्ये कसं लिहायचं नोटबुकमध्ये हे झालं बुकमध्ये असं लिहायचं. नोटबुकमध्ये कसं लिहायचं असतं तुम्ही प्रॉब्लेम नंबर 10 ऑब्लिक ह्याचा पण पेज नंबर लिहायचं बुकचं. प्रॉब्लेम नंबर 10 आहे आणि पेज नंबर 26 वर आहे. हे असं लिहायचं असतं. ओके. नॉर्मली आपण असं लिहितो. काही जण म्हणतील सर प्रॉब्लेम नंबर 10 लिहिलं तर कळतंयच की सर जे टॉपिक चालू आहे तिथं जाऊन बघायचं. पण त्याचा पेज नंबर पण जर असेल तर तुम्हाला फार इझी जातंय. ओके. मी हे फार वेळा सांगतो कारण काही जण लेक्चरमध्ये नसतात मी सांगताना. सो मी रिपीटेडली सांगत असतो. आता सध्या काय गरज नाहीये बट ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत आहे. येस, व्हेरी क्विकली मला पर्चेस बुकमध्ये काय-काय येणार सांगणार का हो? 1st April 2020, then 4th, 5th, 8th and 10th. असं आय थिंक 5 ट्रान्झॅक्शन्स. देअर आर 5 ट्रान्झॅक्शन्स. प्लीज टेल मी फर्स्ट वन येणार का? हां, ज्यांनी होमवर्क केलं नाही त्यांनी पण सांगू शकतात. रीड करा. पर्चेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट आहे का चेक करा. Whether the transaction on 1st of April 2020 will come in purchase book. Very good. Everyone is saying yes. Great. पर्चेस आहे, पर्चेस ऑफ गुड्स आहे, ऑन क्रेडिट आहे. ओके. आता याच्यात इम्पोर्टंट काय? इन्व्हॉइस नंबर दिलेला आहे. डू यू रिमेंबर इनवर्ड इन्व्हॉइस नंबर असते कॉलम? हां, त्याच्यामध्ये हे इन्व्हॉइस नंबर लिहायचा आहे. ओके. क्वेशनमध्ये स्पेसिफिकली दिलेलं आहे. येस. नेक्स्ट 4th ऑफ एप्रिल 2020. येस ओर नो मध्ये आन्सर द्यायचा आहे तुम्हाला. इफ युअर आन्सर इज येस, यू कॅन रेज युअर हँड ऑल्सो. ओके. नो वन इज रेजिंग हँड. दॅट मीन्स नो. ओके. भरपूर जण नो म्हणून पण सांगितलेलं चॅट बॉक्समध्ये. दॅट्स ग्रेट. ओके. एव्हरीवन इज सेइंग नो. हां, काही जण आन्सर देत नाहीत. आय डोंट नो व्हाय. बट येस, लेट्स सी. पर्चेस आहे, पर्चेस ऑफ गुड्स पण आहे. बट पर्चेस ऑफ गुड्स फॉर कॅश आहे. दिस विल नॉट कम इन पर्चेस बुक. बट मी तुम्हाला आज सांगणार आहे, ओके, ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर, हे कॅश म्हणजे कुठं जातंय आता. ओके. बट ते नंतर सांगतो. बट पर्चेस बुकमध्ये तर येणार नाही. ओके. फर्स्ट वन विल कम. 4th of April transaction will not come. 5th of April. Okay. Purchased machinery from machinery tools company on credit 5,000. Okay. Please tell me. Machinery purchase केलेलं आहे. Only one student is raising hand. Others are saying no. Okay. Very good. मशिनरी परचेस केलेलं आहे. ज्यांनी रेज केला होता हँड त्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचंय. गुड्स परचेस केलेले नाही. ओके. पर्चेस आहे, पर्चेस ऑफ गुड्स नाहीये. दिस इज पर्चेस ऑफ मशिनरी. सो इट विल नॉट बी इन्क्लुडेड इन पर्चेस बुक. Yes. Very good. It should be purchases. It should be purchase of goods. It should be purchase of goods on credit. Okay. Next one. 8th April 2020. Please say yes or no. For saying yes, you can raise your hand also. Great, great. Almost everyone is saying yes. Purchased goods. Okay. Purchase आहे.
परचेस ऑफ गुड्स आहे, ऑन क्रेडिट पण आहे. ओके, प्लीज रिमेंबर हे इनवॉइस नंबर दिलेला असेल तर तुम्ही लिहायचं आहे कॉलम मध्ये, इनवॉइस नंबर. ओके, नेक्स्ट 10th of April 2020, purchased goods from Aishwarya on credit. Okay, this is simple transaction, purchase of goods on credit. Okay, this will be included in purchase book. So only 3 transactions are covered: Mrs. Kamal, then Saurabh, and then Aishwarya. Okay, amount is also clearly given. Okay, I hope no one has query in this. Problem number 10, this was your homework. Okay, homework होतं ते पण मी just discuss करतोय. Then problem number 12 पण. Now come down to problem number 12, which is for sales book. Okay, problem number 12, first, fourth, eighth सेमच आहे ना. फर्स्ट, फोर्थ, एट्थ, 10th and 12th. ओके, आता सिक्वेन्स मध्ये सांगायचं मला, फर्स्ट येणार का? येस ऑर नो? सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट आहे का चेक करायचं. क्लिअरली सेंटेन्सच ते आहे बघा, सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. फर्स्ट कंडिशन इज सेल, इट शुड बी सेल, इट शुड बी सेल ऑफ गुड्स, इट शुड बी सेल ऑफ गुड्स ऑन क्रेडिट. द सेंटेन्स इज द सेम. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू अरुण. ओके, ऐश्वर्या तुम्हाला काय विचारायचं आहे का क्वेरी? 10th प्रॉब्लेमचं काय? फोन पार्के. येस, फर्स्ट वन विल कम. ओके, इनवॉइस नंबर दिलेला आहे, आउटवर्ड इनवॉइस नंबर कॉलम मध्ये जायला पाहिजे. नेक्स्ट वन, purchased goods for cash from Arun. Yes, please tell me whether this will come in sales book. Purchased goods for cash, so this will not be included in sales book. I hope everyone is comfortable with subsidiary books, huh? Purchase book, sales book, purchase return, sales return. Okay, next, invoiced goods to Noha on credit rupees 4,000, whether this will come in sales book. Yes, as this is सेल ऑफ गुड्स ऑन क्रेडिट. ओके, इनवॉइस म्हणजे आपण पाठवलेले आहेत, गुड्स सेल केलेले आहेत. ओके, कोणाला? नोहा यांना गुड्स पाठवलो ऑन क्रेडिट, सो दिस इज सेल ऑफ गुड्स ऑन क्रेडिट, सो दिस विल बी इन्क्लुडेड इन सेल्स बुक. नेक्स्ट, सोल्ड गुड्स टू मृणाल ऑन क्रेडिट. सोल्ड गुड्स टू मृणाल ऑन क्रेडिट, 12th ओनली सेल्स बुकच करायचं आहे ना. येस, तेवढंच विचारलेलं आहे, प्रिपेअर सेल्स बुक ओनली. येस, ओके, एव्हरीवन इज सेइंग yes for Murnal also. This is sale of goods on credit. Okay, easy one. हा, सेल्स बुक इन द बुक्स ऑफ भैरवनाथ ट्रेडर्स. मग तुम्ही काय करायचं? इन द बुक्स ऑफ भैरवनाथ ट्रेडर्स सेल्स बुक म्हणून लिहायचं. ओके, मी सांगतो, जस्ट अ मिनिट हा, प्रेझेंटेशन. नेक्स्ट वन, लास्ट वन मला सांगायचंय, सोल्ड ओल्ड फर्निचर टू अवधूत ऑन क्रेडिट. सोल्ड ओल्ड फर्निचर, कसं वाटतंय बघा ते, सोल्ड ओल्ड फर्निचर. दिस विल नॉट कम ऍज ओल्ड फर्निचर सेल केलेलं आहे, गुड्स सेल केलेले. आता एक जण विचारतायत ते इन द बुक्स ऑफ काय आहे सर? इन द बुक्स ऑफ भैरवनाथ ट्रेडर्स. तुम्हाला कसं करायचंय प्रेझेंटेशन? सेल्स बुकच प्रिपेअर करायचंय. ऐका हो, तुम्हाला सेल्स बुकच प्रिपेअर करायचंय. लिहिताना कसं लिहायचं? इथं एक प्रेझेंटेशन तुम्हाला फॉलो करायचंय. इन द बुक्स ऑफ, इथं ज्यांचं तुम्ही करताय, ज्यांचं अकाउंटिंग करताय त्यांचं नाव येत असतं, बिझनेसचं नाव. आता त्यांनी काही वेळेस देतात, काही वेळेस देत नाहीत. आता दिलेलं आहे, त्यामुळे आपण लिहायचं भैरवनाथ ट्रेडर्स. इन द बुक्स ऑफ भैरवनाथ ट्रेडर्स. सेंटरला यायला पाहिजे शक्यतो. त्याच्या खाली लिहायचं सेल्स बुक. ओके, आणि प्रिपेअर करायचं असतं इथं. कळालं का हो? इन द बुक्स ऑफ म्हणजे त्यांच्या बुक्स मध्ये आपण अकाउंटिंग करतोय असं म्हणायचं. हॅव यू गॉट इट? दिस इज प्रेझेंटेशन पार्ट. ओके, इन द बुक्स ऑफ लिहायचं, देन सेल्स बुक.
येस, ज्यांनी विचारले होते त्यांना कळालं का? आय एम वेटिंग फॉर द आन्सर. येस. सो सबसिडरी बुकमध्ये हे जे पर्चेस बुक, सेल्स बुक, पर्चेस रिटर्न अँड सेल्स रिटर्न आहेत, ह्याच्यासाठी एवढे क्वेश्चन इनफ आहेत. आपण जे घेतलेले आहेत मोर दॅन इनफ क्वेश्चन आहेत. ओके. काही क्वेश्चन राहिले असतील त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. बट मी मोर दॅन इनफ क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. काही जीएसटीचे वगैरे क्वेश्चन आहेत. सगळ्या कॉलेजेसमध्ये कव्हर केले, तर मी पण ते नंतर रिव्हिजनच्या वेळेस वगैरे घेतो. ओके, रिव्हिजन म्हणून. सबसिडरी बुकचं जीएसटीचे काही प्रॉब्लेम, जीएसटी असलेले. ओके. बट मी तुम्हाला आत्ता प्रेशर त्याच्यामध्ये घालत नाही. कारण काय प्रॉब्लेम काय? मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे 11thला सिलेबस आहे, बट 11thचं ते घेतच नाहीत. आता सबसिडरी बुकमध्ये जीएसटी लास्ट टाईम कोणच घेतलं नाही कॉलेजमध्ये. असं मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. आता तर कोव्हिडच्या सिच्युएशनमध्ये ते घेणार का नाही मला डाऊटच आहे. बट मी मॅक्सिमम पॉसिबल मी कव्हर केलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला मे बी कॉलेजमध्ये असं कळेल, की आपल्यापेक्षा 10% to 20%च आपण जेवढे प्रॉब्लेम घेतो ना 20% त्याच्यात 20% प्रॉब्लेम होतात कॉलेजमध्ये. ओके. बट त्यांच्याकडे वेळ पण कन्स्ट्रेंट असते, टाईम नसतंय थोडं. तुम्ही त्यांना कंप्लेंट वगैरे करू नका. ओके. त्यांच्याकडे वेळ कमी असते, लेक्चर रोज नसतात. आठवड्यात 2-3 लेक्चर असतात. ते पण 40 मिनिट्सचं. आपण इथं 1 हॉवर घेतो. ओके. मग ते फरक पडतंय थोडंसं. मग सबसिडरी बुकमध्येच एक कॅश बुक म्हणून होतं. डू यू रिमेंबर दॅट? म्हणजे सबसिडरी बुक्सचंच पार्ट आहे हे, बट काही जण न्यू टॉपिक म्हणतात त्याला. म्हणजे तेवढं वास्ट आहे म्हणा कॅश बुक फार थोडंसं वास्टच आहे. कंपेअर टू पर्चेस बुक वगैरे हे थोडं अजून कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे थोडंसं मोठं आहे. सोल्युशन वगैरे मोठं असतंय किंवा कन्सेप्ट पण थोडंसं मोठं आहे. कारण कॅश ट्रान्झॅक्शन भरपूर असतात. एक जस्ट विथिन 1 or 2 मिनिट मी बेसिक आयडिया देतो. सगळे कॅश ट्रान्झॅक्शन ओके. सबसिडरी बुक्स तर आपण कंप्लीट केलेल्या व्हिच इज पर्चेस बुक, सेल्स बुक, पर्चेस रिटर्न बुक अँड सेल्स रिटर्न बुक. हे एवढे जे सबसिडरी बुक्स आहेत आपण कंप्लीट केलेले आहे. ओके. आता आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतोय व्हिच इज कॅश बुक. काही जण न्यू टॉपिक म्हणतात, काही जण सबसिडरी बुक्समध्येच आहे म्हणतात. ओके. म्हणजे सबसिडरी बुकमध्येच येते कॅश बुक, बट काही जण न्यू टॉपिक म्हणतात तरी पण. ओके. मी बेसिक आयडिया देतो 1 or 2 मिनिट्समध्ये. कॅश बुकमध्ये काय येतंय हे सांगतो तुम्हाला. जिथं पण कॅश येतंय किंवा कॅश जातंय. कॅश कम्स इन किंवा कॅश गोज आउट. दोन्ही वेळेस कॅश बुकमध्ये आपल्याला यावंच लागणार आहे. म्हणजे कॅश आलं की कॅश बुकमध्ये यायचं. हे सिंपल आयडिया, हे सिंपल फंडा तुम्ही जर लक्षात ठेवलात, तर कॅश बुक फार ईझी जाणार आहे. कॅश आलं की कॅश बुक येणार आहे. कॅश गेलं की कॅश बुकमध्ये येणार. आर यू गेटिंग मी? म्हणजे ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश आलं की कॅश बुकमध्ये यायचंच आहे तुम्हाला. हे बेसिक आयडिया कळालं का तुम्हाला? नंतर बघू बाकी कॅश बुकमध्ये काय-काय असतं ते सगळं बाकीचं जे आहे ते नंतर बघू. बेसिक फंडा कळाला का तुम्हाला सोल्युशन करताना? कॅश जर येत असेल बिझनेसमध्ये किंवा कॅश बिझनेसमधून जात असेल, कॅश बुकमध्ये आपण येणार आहे. ओके. मग कसं लिहायचं प्रेझेंटेशन, काय कसं क्वेश्चन असतात वगैरे भरपूर क्वेश्चन आहेत. ओके. फक्त कॅश बुकवरच भरपूर क्वेश्चन आहेत. तिथं बघा दिसतंय का तुम्हाला? ओके. ह्याच्यातले सगळे आपण कव्हर करणार नाही, बट मॅक्सिमम मी कव्हर करतो. कारण ह्याच्यात टाइप्स ऑफ क्वेश्चन पण आहेत वेगवेगळे. आय थिंक किती क्वेश्चन आहे तो? नंबर ऑफ क्वेश्चन बघा प्रॉब्लेम नंबर 11 पर्यंत आहे. फक्त कॅश बुकवर आहे. ओके. ओन्ली कॅश बुकवर. आणि ह्याच्यावर क्वेश्चन येतात ना, त्यामुळं तुम्ही प्लीज काय करा, हे लेक्चर मिस करू नका आता. आता मी काय करणार आहे, आजचा दिवस तुम्हाला रिव्हिजनसाठी देणार आहे. बाकीचे जे टॉपिक झाले त्याच्यासाठी. ओके. रिवाईज करायचंय जे झालेले टॉपिक आहेत ते. आणि उद्या संडे आहे. फ्रॉम मंडे वी विल स्टार्ट कॅश बुक. ओके. मग आतापर्यंत जे झालंय ते रिवाईज करायचंय. थेअरी क्वेशन्स पण रीड करायचेत. ओके. थेअरी क्वेशन्स जे तुमच्या बुकमध्ये आहेत, कधी-कधी बघा चांगलं असतं थोडंसं कधी-कधी बघा. रोज बघितलं नाही तरी मी समजू शकतो रोज जमत नाही तुम्हाला, वेळ नाहीये तुमच्याकडं. तुम्ही बिझी आहात. आय नो दॅट. बट कधी-कधी जेव्हा तुम्हाला बोर होतंय, इम्पोर्टंट काम जेव्हा काही नसतंय, रिलॅक्स जेव्हा तुम्ही असता तेव्हा कधी-कधी अकाउंट्सला पण वेळ द्या. ओके. सो धिस इज इट फॉर टुडे.
We will start cash book on Monday. Okay. येस. सगळ्यांनी बाय करायचंय. मॅथ्सचं मी सांगितलं होतं.